आज बनवणार आहे दाल तडका. त्याच्यासाठी मी डाळ वगैरे धुवून कुकरला लावतानाच व्हिडिओ शूट करायला विसरलेच. त्यासाठी कांदा, आलं, लसूण अजून टमाटा लागणार आहे. आलं लसूण थोडंसं मीठ टाकून टेसून घेऊयात, म्हणजे कसं व्यवस्थित आलं लसूण बारीक होईल. आलं लसूण बघू शकता बारीक झाले. दाल तडका बनवण्यासाठी मी एक छोटीशी हंडी घेणार आहे. 2-3 माणसासाठीच बनवणार आहे, त्याच्यामुळं बस झालं छोटंसं भांडं. थोडंसं तेल टाकू. तेल व्यवस्थित गरम झालं की मग त्यात जिरे मोहरी टाकू. जिरे मोहरी कशी व्यवस्थित तडतडली पाहिजे, म्हणजे त्यात स्वाद येतो सगळा. मग त्यात थोडासा कांदा वगैरे टाकूयात. कांदा टाकलं की थोडंसं लगेच मीठ टाकू, म्हणजे कसं कांदा लगेच मऊ पडतो. थोडेसे टमाटे व्यवस्थित मिक्स करून घेऊ. नंतर आलं लसूणची पेस्ट टाकू. आपण जे बारीक केलं ना ते, हळद पण टाकायचं. आलं लसूण पेस्ट टाकून व्यवस्थित मिक्स करू. लाल तिखट टाकू. कुकर गार झाला आहे. डाळ पण व्यवस्थित शिजली आहे. ती बाहेर काढू. अजून त्यात डाळ टाकून देऊ आपण. डाळ बघू शकता आपण व्यवस्थित, जास्त पातळ पण नाही आहे आणि जास्त घट्ट पण नाही, मिडियम आहे. तडक्याची तयारी. तडका पॅन नसल्यामुळं मी छोटंसंच भांडं घेतलं आहे, त्यातच मी तडका देणार आहे. थोडंसं तेल टाकून मग ते जिरे मोहरी टाकू. 2-4 लसणाच्या पाकळ्या मी बारीक कट करून घेतलेले आहेत, त्या पण टाकायच्या. अजून कढीपत्त्याचे पानं, परत लाल तिखट मिरची असते ना ती तडक्यावाली, ती पण कट करून टाकली मी. थोडंसं लाल तिखट टाकायचं, व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. लगेचच मग तडका देऊन घेऊ. तडका देऊन झालेला आहे. वरतून थोडीशी कोथिंबीर टाकू आणि मिक्स करून घेऊयात. झाली आता आपले दाल तडका बनवून. विश्वाला देऊ. विश्व काय म्हणतो बघूयात आता. विश्वा, हे विश्वा, विश्व